काश्मीरमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अकोल्यातील अडकलेले 31 पर्यटक अखेर सुखरूप घरी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले हे पर्यटक स्थानिक व केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे सुरक्षित आणले गेले. 26 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे 31 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले होते. प्रशासनाच्या मदतीने या सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. 25 एप्रिलला सर्व पर्यटक मुंबईत पोहोचले होते. खास स्पेशल बसच्या माध्यमातून त्यांना अकोल्यात आणण्यात आले. अकोल्यात आल्यानंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पर्यटकांनी प्रशासनाच्या तत्परतेचे आणि वेळेवर केलेल्या मदतीचे आभार मानलेत. महाराष्ट्र शासनाचे आणि मोदी साहेबांचे तसेच अकोल्यातील सर्व आमदार खासदार आणि गुरुमाऊली टूर्स ट्रॅव्हल्सचे जे संचालक आहे अंबादास सबरे आणि पंकज साहू या सगळ्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी मला माझ्या कुटुंबासकट जसंच्या तसं परत भारत म्हणजे महाराष्ट्रात वापस आणलेलं आहे आणि आमची विमानाची त्यांनी सोय केलेली आहे आणि मुंबईपासून ते अकोल्यापर्यंतची आमची ट्रॅव्हल्सची सोय पण महाराष्ट्र शासनानेच केली होती. आशिष सेलार सर आम्हाला तिथे रिसीव्ह करायला आले होते मुंबई एअरपोर्टवर. आपल्या प्रियजनांना पाहिल्यावर पर्यटकांचे डोळे पाणावले होते. काश्मीर येथील स्थानिक नागरिक व प्रशासन यांनीही मोठं सहकार्य केल्याचं पर्यटकांनी सांगितलंय. सहकार त्या लोकांना दिलं आम्हाला आणि आम्ही लोक तिथे पोहोचल्यानंतर 2-3 दिवस चांगले गेले आमचे. बावीसला हल्ला झाल्यानंतर जी भीती होती मनामध्ये, असं वाटलं घरी केव्हा पोहोचतो आपण. पण आम्हाला आंबेडकर साहेब, आमचे CM साहेब सगळ्यांनी भरपूर मदत केली. त्यांच्यामुळे सुखरूप आम्ही मुंबईला पोहोचू शकलो आणि मुंबई टू अकोला त्यांनी छान गाडी करून दिली आम्हाला. त्यांनी आम्ही अकोला सुखरूप पोहोचलो. 1 दिवस बंद होतं पूर्ण श्रीनगर, नंतर मग हळूहळू सगळं निवळलं. मग लोक बाहेर यायला लागले होते, पण पोलीस स्टेशन भरपूर इथे होतं. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनीही भाजपचे खासदार अनुभव धोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले. संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका ही महत्वाची राहिली. पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेले होते. त्यांचे तिथं घटना घडल्यानंतर आपले खासदार अनुभव धोत्रे यांचा त्यांनी संपर्क साधला. अनुभवने आशिष शेलार आणि देवेंद्रजी यांच्याशी कोऑर्डिनेट करून ते सर्व नागरिक आज अकोल्यात परत आले आहेत, सुखरूप आले आहेत. माझ्या सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत आणि ज्या भाविकांना महाराष्ट्रातील जनतेपैकी काही लोकांना जीव गमावा लागला त्यांच्या परिवारासोबत आमच्या सद्भावना आहेत. आम्ही त्यांना कधी एकटं पडू देणार नाही. मोदीजी या सगळ्या गोष्टीचं कडक आणि चोख उत्तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. पुनश्च एकदा अनुभव धोत्रे, आशिष भाऊ शेलार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो आणि भाविकांचे अकोल्यात स्वागत करतो. त्यांना शुभेच्छा देतो. अकोल्याचे 31 नागरिक सुखरूप परतल्यामुळे एक मोठा श्वास सर्वांनी घेतला आहे. प्रशासनाची तत्परता आणि नागरिकांचे संयम या साऱ्या घटनेत ठळकपणे दिसले आहे. अशीच एकजूट आणि मदतीची भावना भविष्यातही कायम राहावी हीच अपेक्षा.